पाहायला मिळत आहे। स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रमोद गायकवाड आणि तन्मय चौधरी आणि या जोडीला थांबवण्यासाठी किशोर निकम एक अनुभवी खेळाडू। हा बॉल उसळी देणार आहे, आपट बार अगदी सेफ बॉल आहे की यस वन बाउन्सरचा इशारा नक्की केलेला आहे। अतिशय वेगाने हा बॉल रिलीज केला होता। टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी या बॉलच्या पाठीमागे पाहायला मिळाले। आतापर्यंत पहिला बॉल किशोर निकम यांनी टाकला तो खराब होता। वाईड बॉलच्या माध्यमातून सिंगल धाव धावफलकावरती लागलेली आहे। श्रीगणेशा झालेला आहे अतिरिक्त धावेने, परंतु तदनंतरचा बॉल किशोर निकम यांनी अप्रतिम टाकलेला आहे। पुन्हा एकदा गोलंदाज किशोर निकम याला हलक्या हाताने फक्त प्लेसमेंट केले, क्षेत्ररक्षक आहेत फेकी लगोलग केले, तोपर्यंत पॉम्पिंग क्रीज मध्ये फलंदाज सेफ झालेले आहेत। चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। दोन्ही फलंदाज धावांसाठी अगदी धावाधाव करतायत। आणखीन एक धाव धावफलकावरती लागले जाते, 2 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेले आहेत। किशोर निकम क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे, कुसगाव टीमच्या माध्यमातून बिलॉंग करत असतात। एक लेजेंड खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचे टेनिस बॉल असू द्या किंवा रबर बॉल असू द्या, अनुभव खूप चांगला पाहायला मिळाला आहे। याला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत फेकी केली नाही, परंतु सिंगलच धाव इथे मिळणार आहे। प्रत्येक बॉलच्या पाठीमागे किशोर निकम यांनी सिंगल धाव खर्च केलेले आहे। गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते, नियंत्रितपणे गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी, व्हेरिएशन त्यांच्याकडे खूप आहे। वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे। रनरअप जर त्यांचा पाहिला ना तर खूप मोठा रनरअप आहे। 18 ते 19 वर्षाच्या खेळाडूला देखील लाजवेल असा त्यांचा रनरअप आहे। स्टाईल देखील खूप चांगली आहे। याला बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉलच्या मिरिट पर्यंत फलंदाज पोहोचू शकले नाहीत। फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसावलेला आहे, आलेला आहे तो डॉट बॉल। भारदार वेगावरती किशोर निकम स्वार होत आहेत। टप्पा अचूक आहे, लाईन अचूक आहे, लेंथ लाईन सर्व काही गोष्टी जुळून येत आहेत आणि प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना मात्र इथे बांधून ठेवलेला आहे। एकही आतापर्यंत मोठा फटका खर्च केलेला नाहीये किशोर निकम यांनी। पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना पाहायला मिळत आहेत। खोलवर टप्प्याचा बॉल, मिनी हेलिकॉप्टरचं उड्डाण आपल्याला पाहायला मिळालंय। बॉल चाललाय लॉंग ऑन रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे गवतातून मार्ग काढून बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केली जाते। सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 4 धावा। प्रथमतः बॅटिंग करत असताना चिंतामणी 11 या टीमची तुम्ही स्थिती पाहताय। सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते, कोणत्याही प्रकारची घाई केली जात नाहीये। पहिलं षटक आहे, पार्टनरशिप जमवायचे आहेत, आम्हाला या ठिकाणी संयम दाखवायचा आहे आणि येणाऱ्या उर्वरित षटकांमध्ये आम्हाला मोठे प्रहार चढवायचे आहे। हीच रणनीती, हे षडयंत्र फलंदाजांनी मात्र डोळ्यासमोर ठेवलेलं आहे। पुन्हा एकदा गोलंदाज तयार किशोर निकम, याला बॅटची टॉपिच लागली, चेंडू चाललाय डीप पॉइंट रिजन मध्ये। क्षेत्ररक्षक 2 चेंडूचा पाठमोरा करतायत। बॉलची फेकी करेल तोपर्यंत 2 फलंदाजांना कोणीही थांबवू शकणार नाहीत। या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तब्बल 6 या अंकावरती। 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय। 6 धावसंख्या आहे ना पहिल्या षटकामध्ये, ती एक कमी आहे मातोश्री 11 या टीमसाठी। धावांची गती त्यांना आता वाढवावी लागेल। पहिल्या षटकामध्ये संयम दाखवलेला आहे दोन्ही फलंदाजांनी, कुठल्याही प्रकारची घाई केलेली नाहीये, परंतु इथून पुढे शेवटचे 18 बॉल त्यांच्याकडे आहेत आणि 18 बॉलच्या पाठीमागे कमीत कमी 40 ते 45 धावा येणं गरजेचं आहे। पाठीमागच्या मॅचचा, प्रत्येक मॅचचा जर विचार तुम्ही केला ना तर प्रत्येक मॅचेस या हाय व्होल्टेज ड्रामा झालेत, शेवटच्या बॉलपर्यंत मॅचेस रंगलेले आहेत। म्हटल्यानंतर ही देखील एक मॅच खूप महत्वाची आहे आणि या मॅच मध्ये अक्षरशः दोन्ही फलंदाजांनी संयम दाखवलेला आहे। एका बाजूला प्रमोद गायकवाड आणि दुसऱ्या बाजूला तन्मय चौधरी। प्रमोद गायकवाड यांनी 4 बॉलच्या पाठीमागे 2 बनवल्या आणि तन्मय चौधरी यांनी 3 बॉलच्या पाठीमागे 3 बनवलेले आहेत। चला पाण्याची सोय करा आतमध्ये, विनंती असेल। आयोजक पाणी बॉटल घेऊन जावा, आयोजक यांना विनंती असेल। स्पर्धा खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते। वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन आयोजित वाई तालुक्यातील पहिलीच रबर बॉल प्रीमियर लीग पाहताय तुम्ही। या स्पर्धेमध्ये एक आगळी वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं IPL मध्ये जी संकल्पना आली, जो जास्त धावा बनवेल त्याला मात्र ऑरेंज कॅप आणि जास्त विकेट्स घेईल त्याला मात्र पर्पल कॅप, याही प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळते। रबर बॉलच्या प्रीमियर लीग मध्ये अशी संकल्पना पाहायला मिळत नाही, परंतु सातारा जिल्ह्यातील ही पहिली प्रीमियर लीग असेल की रबर बॉलच्या टुर्नामेंटमध्ये देखील ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप इथे मात्र एक संकल्पना त्यांनी घेऊन आलेले आहेत। एक चांगलं आयोजन मी म्हणेन,
दर्जेदार आयोजन, खर्च चांगला केलाय म्हटल्यानंतर चर्चा देखील होणार. सतीश सनस असतील, अजितदादा वरे असतील, महादेव तुपे साहेब असतील आणि त्यांची संपूर्ण टीम असेल, त्यांचं मी कौतुक करेन. ज्या प्रकारे तुम्ही या संपूर्ण रबर बॉल फॉर्मॅटमध्ये जी संकल्पना तुम्ही घेऊन आलात, अतिशय चांगली संकल्पना आहे. खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवणारी ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. कारण टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला ऑरेंज कॅप, पर्पल कॅप पाहायला मिळते, परंतु रबर बॉलच्या लीगमध्ये तुम्हाला कुठेतरी ऑरेंज कॅप, पर्पल कॅप पाहायला मिळत नाही, परंतु या प्रीमियर लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा धावफलकावरती आहेत. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. दोन्ही खेळाडू अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभे आहेत. आता इथून पुढे दोन्ही फलंदाजांना कुठेतरी घेर चेंज करावा लागेल, संघर्ष करावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये धावा अवघ्या 6 धावफलकावरती लागलेल्या आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये मनीष मांढरे, मांढरदेवचे आहेत, ते गोलंदाजीच्या रनवेवरती आलेले आहेत. खऱ्या अर्थानं मनीष मांढरे देखील ऑलराऊंडर खेळाडू आहेत, परफेक्ट ऑलराऊंडर. याही खेळाडूची चर्चा संपूर्ण वाई पश्चिम विभागामध्ये आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील राहिलेली आहे. कारण पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये देखील या खेळाडूचा दबदबा आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळालेला आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये मनीष मांढरे, मांढरदेव आलेले आहेत. समोरच्या दिशेने प्रमोद गायकवाड आहेत, ज्यांनी 4 बॉलच्या पाठीमागे 2 धावा आतापर्यंत या मॅचमध्ये बनवलेत. कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट त्यांनी दाखवलंय, परंतु आता वेळ आलेली आहे की ती म्हणजेच बेधडक कामगिरी करण्याची. धावा येणं गरजेचं आहे. प्रथमतः बॅटिंग करताय तर तुमच्याकडे धावा येणं गरजेचं आहे. थोडंसं फास्ट खेळा, विनंती असेल, घाई करा. विनंती असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला की थोडीशी घाई करा, वेळ खूप महत्त्वाची आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये मनीष मांढरे, मांढरदेव, समोरच्या बाजूने प्रमोद गायकवाड. हा ट्रॅकर बॉल उसळी देणारा बॉल आहे. हलकीशी अपील केली होती, परंतु या अपीलच्या पाठीमागे थोडासा उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी पाहायला मिळालाय. फलंदाज सेफ आहे आणि बॉल देखील डिलिव्हर अतिशय चांगला सुरेख पद्धतीने हा बॉल मनीष मांढरे यांनी हाताळलेला आहे. हाफ ट्रॅकर बॉल ठेवला होता, हाफ ट्रॅकर बॉल पाहायला आपल्याला मिळाला. आता पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल, फसवा बॉल. कुठेतरी रनरअप घेताना अतिशय वेगाने आले, परंतु बॉल रिलीज करताना हलक्या हाताने बॉलला फक्त सोडून दिले. अतिशय चांगली रणनीती आखलेली आहे मनीष मांढरे यांनी. क्रिकेटचा खूप मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि आपल्या अनुभवाला साजेशी खेळी करत असताना मनीष मांढरे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतायत. लागोपाठचे 2 बॉल डॉट टाकलेत. याला समोरच्या दिशेने बॉल खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन रिजन मध्ये, डाऊन दी बॉल, अप्रतिम कॅच पकडलाय आणि प्रमोद गायकवाड या खेळाडूला मात्र बाद करण्याच्या पाठीमागे यश प्राप्त आलेलं आहे, अर्थातच मनीष मांढरे यांना आणि चिंतामणी 11 या टीमला. फटका अक्षरशः जर आपण पाहिलं ना तर पायामध्ये बॉल होता, हलक्या हाताने त्या बॉलला उडवलं लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक अगदी हाताची ओंजळ करून उभे होते आणि हाताच्या ओंजळीमध्ये बॉलला पकडला आणि पहिला धक्का चिंतामणी 11 या टीमला लागलेला आहे. प्रमोद गायकवाड माघारी परतलेले आहेत. संघर्ष करत होते आणि संघर्ष करत असताना आपल्या नावाप्रमाणे साजेशी खेळी ते करू शकले नाहीत. अक्षरशः नाराज असतील शॉट सिलेक्शन वरती. स्ट्रोक त्यांना जशा प्रकारे खेळायचा होता तसा त्यांना खेळता आलेला नाही. एलिव्हेशन कमी होतं, टायमिंग प्रॉपर करू शकले नव्हते आणि लॉंग ऑन रिजन मध्ये अप्रतिम कॅच पकडलाय आणि पहिला धक्का चिंतामणी 11 टीमला मिळालेला आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश आलेले आहेत. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करणारा बॉल, अगदी ऑफ साइडची जी लाईन आहे त्या लाईनच्या आतून बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय. खऱ्या अर्थानं मी मनीष मांढरे यांचं कौतुक करेन. ज्या प्रकारे ते रनरअप घेत आहेत, वेगाने घेत आहेत, परंतु बॉल सोडून देताना फक्त हलक्या हाताने बॉल सोडून देतात. कुठेतरी फलंदाजाला प्रेशर मध्ये दडपणाखाली खेळण्यासाठी भाग पाडतायत. एक चांगली रणनीती, एक चांगलं षडयंत्र. याला हाफ ट्रॅकर बॉल वरती चढवलाय. मोठा प्रहार, कडक 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 बेधडक, अगदी इमारतीवरती बॉल मात्र आदळलाय. 6 धावांसाठी आलाय. प्रथमेशच्या बॅट मधून दमखम दाखवणारा टोळेशंग प्रहार, आत्मविश्वास वाढवणारा हा स्ट्रोक असेल चिंतामणी 11 या टीम साठी. कारण धावा येत नव्हत्या, परंतु आता धावा यायला लागलेत. ओहो, आणखीन एक मोठा जोरकस बॅट फिरवण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला बॅटचा काहीसा खालचा भाग लागला. त्यानंतर चेंडू पाहायला मिळाला अगदी शॉर्ट लॉंग लेग रिजन मध्ये, तिथे मात्र सिंगल धाव प्राप्त झाले.
2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत तब्बल 13 धावा. पहिल्या षटकामध्ये 6 धावा किशोर निकम यांनी खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये मनीष मांढरे यांनी तब्बल 7 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश यांनी देखील एक षटकार खेचून मातोश्री 11 संघाचा कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल हाय केलेला आहे, आत्मविश्वास वाढवलेला आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6.50 ची सरासरी आहे. परंतु ही सरासरी आता मातोश्री 11 या टीमला वाढवावी लागेल. ही सरासरी मातोश्री 11 टीमसाठी अपेक्षित नाहीये. शेवटचे 12 चेंडू जे काय करायचं आहे ते आम्हाला या 12 चेंडूच्या पाठीमागे करायचं आहे. हाच प्रयत्न असेल दोन्ही फलंदाजांचा. परंतु गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज नितीन सनस आसरे टीम गावच्या माध्यमातून ते बिलॉंग करत असतात. आज मात्र चिंतामणी 11 टीम समोर खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती अक्षरशः खोदून काढला. या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषा लगत. तिथे मात्र बॉलला अडवला जाईल. फेकी अगदी लगोलग केली जाते तोपर्यंत सिंगल धाव प्राप्त केली जाते. मैदानाच्या आतमध्ये आता आक्रमण करायला सुरुवात केली दोन्ही बॅटरनी. आक्रमण करावं लागेल. तंत्राचा आणि मंत्राचा वापर नक्की करावा लागेल. स्ट्राईक एंडला तन्मय चौधरी आहेत. प्रारंभिक जोडीमध्ये ते आलेले आहेत परंतु अजूनपर्यंत नावाप्रमाणे साजेशी खेळी करू शकले नाहीत. आता इथे मात्र बॅटचा किनारा, विकेट किपरचा सहारा, दोन्ही गोष्टी जुळून आल्या. इथे मात्र तन्मय चौधरी यांची विकेट. गोलंदाजाची कमाल आणि धमाल पाहायला मिळते. अक्षरशः मी कौतुक करेन तिन्ही गोलंदाजांचं. ज्या पद्धतीने चिंतामणी 11 टीमची गोलंदाजी अतिशय चांगली केलेली आहे. मी म्हणेन ज्यांची ती गोलंदाजीची लाईनअप आहे ना अप्रतिम आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये किशोर निकम यांना थोडंसं पाठीमागे ठेवलं होतं परंतु या मॅच मध्ये किशोर निकम यांना मात्र प्रारंभिक षटकामध्ये बोलावलं आणि त्यांनी मात्र संपूर्ण चिंतामणी 11 टीमच्या बॅटिंग लाईन वरती दडपण प्रेशर निर्माण केलं. हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण त्यांच्याकडे आणखीन एक चांगला गोलंदाज आहे चिंतामणी निकम. त्यांच्याकडे देखील नजरा वळवल्या जातील का शेवटच्या षटकामध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण चिंतामणी निकम हा देखील एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे वाई पश्चिम विभागामध्ये. त्याच्याकडे देखील नजरा नक्कीच असतील. परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओहो इथे मात्र हा ट्रॅकरची मागणी जरूर केली परंतु पुन्हा एकदा बॅटची करा. जसा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले तसे ते मात्र आले परंतु विकेट किपर चिंतामणी निकम यांचं मी कौतुक करेन. आतापर्यंत त्यांनी या मॅच मध्ये 2 कॅच पकडलेत. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि खरोखर गोलंदाजाला मात्र पाठबळ लाभतंय ना ते चिंतामणी निकम यांचं. गोलंदाजाला पाठबळ लागणं खूप गरजेचं आहे कारण गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लेवल वाढवायचा असेल ना तर क्षेत्ररक्षकांना चांगली फिल्डिंग करावी लागते आणि आता मात्र चिंतामणी 11 या टीमच्या माध्यमातून तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणखीन एक धक्का लागलेला आहे मातोश्री 11 या टीमला. मातोश्री 11 टीमची स्थिती तुम्ही पाहताय. आतापर्यंत धावफलकावरती धावा आहेत 14 धावा आणि गडी त्यांनी गमावलेले आहेत तब्बल 3 गडी गमावलेले आहेत. बिकट अवस्था मी म्हणेन. थोडंसं ग्रहण लागलंय. तू चल मय आया असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एखाद्या पत्त्याचा बंगला असतो तो जसा कोसळला जातो तशा मात्र आता विकेट पडायला लागले आहेत. विकेटची पडझड चालू आहे परंतु यावेळेला डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या बाहेर चेंडू क्षेत्ररक्षकाला भेदून चाललाय. 4 4 4 4 4 धावांसाठी आलाय चौकार. स्वप्नील वाशिवले यांच्या बॅट मधून हा चौकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे ते गेले त्यानंतर मात्र पहिल्याच बॉलवरती त्यांनी चौकार ठोकलाय आणि कुठेतरी मातोश्री 11 या टीमच्या डकआउट मध्ये शांतता होती. आता कुठेतरी थोडंसं जल्लोषाचं वातावरण त्यांनी निर्माण केलंय. फटके येणं गरजेचं आहे मी म्हणेन परंतु पवेलियन मधूनच ते सेट होऊन गेलेत की काय कारण गेल्या पावली त्यांनी ठोकलाय चौकार. धावफलक 18 अंकावरती. संघर्ष करावा लागेल. जितना बड़ा संघर्ष जीत उतनी शानदार होती है. फलंदाजांना संघर्ष करावा लागतोय. हा ट्रॅकर बॉल अक्षरशः समोरच्या दिशेने खेळलाय. व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. हाताची ओंजळ करून त्यांनी आपल्या स्टाईल मध्ये कॅच पकडलाय आणि स्वप्नील वाशिवले यांना देखील माघारी पाठवण्यामध्ये यश निर्माण केलेलं आहे.
नितीन सनस यांचं देखील मी कौतुक करेन. ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली, पहिल्या बॉलवरती सिंगल खर्च केली, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती विकेट, त्यानंतर एक चौकार आणि त्यानंतर विकेट्स म्हटल्यानंतर नितीन सनस यांनी या ओव्हरमध्ये तब्बल 3 विकेट्स प्राप्त केलेत आणि धावा खर्च केलेत फक्त 5 धावा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या नितीन सनस यांच्यासाठी. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आणखीन एक चेंडू शिल्लक आहे. मी कौतुक करेन नितीन सनस यांचं, कारण 5 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 5 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स त्यांनी मिळवलेत. काय अफलातून गोलंदाजी केली, वाकडून या जोगी गोलंदाजी. आसरे गावच्या माध्यमातून ते बिलॉंग करत असतात, परंतु आज चिंतामणी 11 टीमच्या माध्यमातून खेळत असताना अफलातून परफॉर्मन्स त्यांनी दाखवलेला आहे. फलंदाजांनी जे डावपेच आखले होते ते डावपेच पूर्णपणे उधळून लावण्याचं काम आसरे गावच्या नितीन सनसने केलेला आहे. मी म्हणेन शेवटचा बॉल असेल प्रगतीपथावरती या ओव्हर मधील. समोरच्या बाजूने फलंदाज आहे सूरज लोहार. फटका पुन्हा एकदा फसलाय. उंची जास्त, लांबी कमी, परंतु क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतील, तोपर्यंत 2 धावा धावपलकावरती जोडूया. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाखेरीज धावपलकावरती धावा आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना मातोश्री 11 या टीमच्या फक्त 20 धावा. काय गोलंदाजी राहिले, भेदक मारा अक्षरशः आपल्याला पाहायला मिळालाय तिन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून. चिंतामणी 11 टीम आपण पाहतोय 20 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये किशोर निकम यांनी षटक हाताळलं. फक्त 6 धावा खर्च करून त्यांनी विकेट मिळवता आली नाही, परंतु इकॉनॉमिकल नियंत्रितपणे गोलंदाजी त्यांनी केली. दुसऱ्या षटकामध्ये मनीष मांढरे आले, त्यांनी धावा खर्च केल्या, फक्त 7 विकेट्स मिळवली 1. आणि तिसरं षटक लाजवाब राहिले, जे षटक कमबॅक करून देणार होतं. नितीन सनस काय गोलंदाजी केली, 7 धावा खर्च, 3 विकेट्स मिळवल्या, डॉट बॉल टाकलेले आहेत तब्बल 3. काय अफलातून गोलंदाजी केली, मी कौतुकास्पद गोलंदाजी मी म्हणेन. परंतु आता शेवटचे 6 बॉल आहेत मातोश्री 11 या टीमकडे. जे काय करायचं आहे ते आम्हाला याच मॅच मध्ये करायचं आहे. आता मागे वळून चालणार नाही, बेधडक कामगिरी करावी लागेल. 6 बॉलच्या पाठीमागे कमीत कमी 20 धावा तरी येणं गरजेचं आहे. आतापर्यंत 18 बॉलच्या पाठीमागे 20 धावा बनवल्यात, परंतु आता 6 बॉलच्या पाठीमागे कमीत कमी 20 धावा येणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत प्रथमेश. समोरच्या दिशेने या बॉलला खेचून मारलाय क्षेत्ररक्षक आहेत मनीष मांढरे, करणार नाहीत चुकी. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज प्रथमेश आंबवले, बॅक टू द डकआउट. विकेटची पडझड चालूच आहे. क्रिक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. ज्या प्रकारे फटका खेळला होता, लॉंग ऑन रिजन मध्ये मनीष मांढरे उभे होते, त्यांनी मात्र एक चांगला कॅच पकडला आणि प्रथमेश आंबवले या खेळाडूला माघारी पाठवण्यामध्ये यश प्राप्त झालं चिंतामणी 11 या टीमला. प्रथमेश आंबवले यांनी खास काही करू शकले नाहीत. त्यांनी 4 बॉलच्या पाठीमागे फक्त 8 धावांचं योगदान दिलं आणि ते माघारी परतलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र आलेले आहेत. आता पावसाच्या सरी कोसळायला लागलेल्या आहेत. सकाळपासून पाऊस थांबलेला होता, परंतु रबर बॉल म्हटलं की पाऊस आणि पाऊस म्हटलं की रबर बॉल. आता पावसाच्या सरी हळूहळू कोसळायला लागलेल्या आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर 1 धाव वेगाने पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेची जोखीम आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत, परंतु फेकी खराब. एकेरी धावेचं दुहेरी धावेमध्ये आणि दुहेरी धावेचं तिहेरी धावेमध्ये रूपांतर केलेलं आहे आणि धावपलकावरती धावा लागलेल्या आहेत. त्या 3 धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा काय ना, बॅट नाही उद्या, किंवा वाईड बॉल नाही उद्या, नो बॉल नाही उद्या, किंवा खराब फेकी नाही उद्या, परंतु मातोश्री 11 टीम साठी धावा येणं खूप गरजेचं आहे सध्याच्या घडीला. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. क्षेत्ररक्षक आहेत किशोर निकम, धावचीतची नामी संधी. यस, विकेटचं पतन. धावचीतच्या स्वरूपामध्ये आणखीन एक खेळाडू कोसळलेला आहे. विकेटची पडझड चालू आहे. कुठेतरी मातोश्री 11 संघाला मात्र पार्टनरशिप बनवायची होती, परंतु एका पाठोपाठ एक विकेट निघून चालले आणि मातोश्री 11 संघ पूर्णपणे अडचणीमध्ये अडकलेला आहे. पावसाच्या सरी हळूहळू कोसळायला लागलेल्या आहेत. याही बॉलला आडव्या बॅटने खेचून मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत काव कॉर्नर रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. विश्वनाथ दानवले आलेले आहेत शेवटचं षटक घेऊन.
त्यांनी देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली मी म्हणेन. पहिल्या बॉलवरती त्यांनी विकेट्स मिळवली, दुसऱ्या बॉलवरती 3 धावा, तिसऱ्या बॉलवरती देखील धावचीच्या स्वरूपामध्ये खेळाडू माघारी पाठवला. आता नंतर मात्र 2 धावा खर्च केलेल्या आहेत. हो, स्विंग अँड मिस, जोरकस बॅट फिरवली होती परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झालेला नाही, आलेला आहे तो डॉट बॉल. विश्वनाथ दानवले हे अक्षरशः वासोळी टीमच्या माध्यमातून बिलॉंग करत असतात, परंतु आज चिंतामणी 11 टीमच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी करतात. हो, हाय बॉल सुरेख आहे परंतु पंचांकडे नजरा वळवल्या जातील की हा बॉल सुरक्षित आहे की खराब आहे, परंतु हा बॉल सुरक्षित आहे. एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना अवघ्या धावपलकावरती मातोश्री 11 या टीमने 26 धावा लावलेल्या आहेत आणि 27 धावांचं लक्ष आहे चिंतामणी 11 या टीम समोर. यानंतरची मॅच असेल श्रेयांश 11 विरुद्ध सोयरा 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या, आपण टॉस करूया. श्रेयांश 11 आणि सोयरा 11 दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. चांगली स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आलेली आहे. वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन आयोजित वाई तालुक्यातील पहिलीच रबर बॉल प्रीमियर लीग आपण पाहताय. एक दिवसीय ही स्पर्धा, तब्बल 5 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि एक अतिशय चांगलं नियोजन कसं असावं, त्याचं संयोजन कसं असावं, त्याचं आयोजन कसं असावं, हे संपूर्ण आपल्याला शिस्तबद्ध आयोजन पाहायला मिळत आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. चला पुढील टॉस करूया आपण. मी विनंती करतो आमचे खऱ्या अर्थाने सहकारी मित्र आणि वाई तालुक्यातील युवा नेतृत्व नवनाथजी चिकणे यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दादांच्या हस्ते आपण घेतले, तुम्ही टॉस करा, आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर आदरणीय चंद्रकांतदादा सनस माऊली यांचंही आगमन या स्पर्धेला होतंय, त्यांचंही स्पर्धेला या ठिकाणी स्वागत आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, टीम सोयरा 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम आहे सोयरा आणि कोण आहे? सोयरा श्रेयांश, टीम श्रेयांश 11. कॅप्टन आलेत का? श्रेयांश 11 टीम चला या टॉस साठी. आणि टीम सोयरा 11 मी आमचे मित्र नवनाथजी चिकणे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला इथून पुढे विनंती आहे, अजून आपल्याला 6 मॅच खेळवायचे आहेत. त्यासाठी जे आयोजन समितीच्या माध्यमातून सूचना येतील त्या सूचनांचं तुम्ही पालन करा. आम्ही टॉस करतोय मुख्य व्यासपीठावरती. नवनाथजी चिकणे जिथे टॉस का बॉसचा व्यासपीठ आहे आणि वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही वाई तालुक्यातील पहिलीच रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धा तुम्ही पाहताय. पर्व क्रमांक 1 आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय गणपती बाप्पा, दुसऱ्या बाजूला अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. खऱ्या अर्थाने ही संपूर्ण स्पर्धा पाहिली ना तर खऱ्या अर्थाने स्वर्गीय बाळासाहेब चोरट यांना डेडिकेट नक्कीच म्हणायला काही हरकत नाही, कारण त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा असेल. टॉस केला जातोय. आदरणीय चंद्रकांत दादा सनस यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॉल आहे सोयरा 11चा आणि टीम श्रेयांश 11 ने टॉस जिंकलाय. विशाल बॉलिंग घेतले, बऱ्याच दिवसाने तू दिसतोयस, कसा आहेस? मस्त ना, व्हेरी गुड. चला मॅच कडे जाऊया. वाईचं क्रिकेट आहे, सगळे मित्र परिवार आज पुन्हा एकदा भेटतोय, कारण रबर बॉल क्रिकेट वाई तालुक्यामध्ये जास्त खेळलं जात नाही आणि ही पहिली स्पर्धा आपण पाहतोय रबर बॉल प्रीमियर लीगची. एक वेगळ्या पद्धतीची ही स्पर्धा पाहतोय. तालुक्यातील सगळे खेळाडूंना एकत्रित बांधण्याचं काम खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये करण्यात आलंय. मुख्य व्यासपीठावरती आमचे खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आणि युवा नेतृत्व अर्थातच गणेश दादा बनगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजा फायनान्सचे सर्वा आणि त्यांची उपस्थिती या ठिकाणी आम्हाला लाभते. वाई तालुक्याच्या प्रत्येक स्पर्धेला दादांचं आगमन नेहमी असतं. प्रत्येक स्पर्धेला काही ना काहीतरी सहकार्य त्यांच्या माध्यमातून होत असतं. त्या कारणाने की काय खऱ्या अर्थाने गणेश दादा बनगे वाई तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण दाते आहेत, जे स्पर्धांसाठी योगदान देत असतात. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाऊया, जिथे चिंतामणी 11 संघाला बॅटिंग करायची आहे, धावा मात्र करायच्या आहेत.
भयानक हल्ला, प्रतिभावंत स्ट्रोक, बॉल चाललाय सीमा पार, षटकार. आणि ज्यांचं खऱ्या अर्थाने आपल्या मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न झालेत माननीय श्री गणेशदादा बनगे साहेब, नवी मुंबई वाहतूक विभाग शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब. दादांचं स्वागत करूया. पुढचा बॉल, वॉटर स्ट्रोक यार, अप्रतिम जबरदस्त टोला, आजच्या दिवसातला लांब वरचा षटकार ठोकलाय. नाव आहे नितीन बबन सनस, गाव आहे असरे, वाई तालुका. वॉटर बॅटिंग यार, खेळाडू कमाल आहे. नितीन दादा म्हटलं ना की बॉलिंग मध्ये अनेकदा आपण पाहिलंय नितीन दादांची कमाल, परंतु बॅटिंग मध्ये अशा प्रकारे बॅटिंग करणं तितकंसं पाहिलं नाही. नाश्ता मजबूत केलाय सकाळी. पुन्हा एकदा हा चांगला बॉल होता, कौतुक करावं लागेल. लागोपाठचे 2 षटकार. आणि षटकार जर तुम्ही पाहिला ना, रिप्ले टेलिकास्ट तुम्ही जर पाहिला ना, हा बॉल समोरच्या बिल्डिंगच्या टॉप गच्चीवरती पाठवलाय. काय स्ट्रोक खेळला होता. बॅकफुटला गेले, कट शॉट खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही आहे. बॅटची एज आहे, सिंगल घेणार नाहीत, स्वतःवरती विश्वास आहे. 27 धावा फक्त करायच्या आहेत. मनीष मांढरे या स्पर्धेमध्ये खेळताना आपण त्यांना पाहतोय. पुन्हा एकदा गेले, बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न, धावा मात्र स्कोअरबोर्डती लागतायत. 13 धावा आणि 6-1-6 आणि 6-2 12. 2 षटकार ठोकलेत, काम तमाम केले. 27 धावा लगेच होतील. समोर दुसऱ्या 2 टीमनी तयार राहा. मॅच आपण लगेच सुरुवात करूया. वॉटर बॅटिंग, 13 धावा म्हणजे 14 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय की अशा पद्धतीची सुरुवात ना भारतीय संघासाठी वीरेंद्र सेहवागने सातत्यपूर्व दिली आहे. आणि या मॅच मध्ये किंवा या टीमसाठी नितीन सनस हे काम करतायत मैदानाच्या आतमध्ये. परंतु एका बाजूला वादळ आहे तर एका बाजूला सुनामी आहे. कारण चिंतामणी किशोर निकम यांची बॅटिंग संपूर्ण सीझन मध्ये पाहिले आणि सर्वाधिक फॉर्म मध्ये या रबर बॉल क्रिकेट सीझन मध्ये कोणता खेळाडू असेल वाई तालुक्यातला तर ते नाव आहे चिंतामणी निकम. छोटा खेळाडू आहे आणि जेवढे छोटे खेळाडू ना तेवढा त्यांचा परफॉर्मन्स मोठा राहिलाय. छोटा पॅकेट बडा धमाका, मूर्ती लहान पण कीर्ती महान. आणि बाप तैसा बेटा जसं म्हटलं जातं. किशोर निकम आपण पाहिलं बॉलिंग करतात, चिंतामणी बॅटिंग करतायत. या गोष्टी क्रिकेटमध्ये राहिल्यात. समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर, बॉल चाल पुढचा बॉल आडव्या बॅटनी प्रॉपर टायमिंग आहे. रोहित शर्मा स्टाईल मध्ये बॉलला पाठवलंय स्टँड मध्ये. चिंतामणी किशोर निकम क्लासिकल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. वॉटर बॅटिंग यार, दोघांचंही कौतुक करेन. दोघांनी 2-2 षटकार ठोकलेत. एका बाजूला नितीन सनस पाहतोय, दुसऱ्या बाजूला चिंतामणीना पाहताय आणि वाटून घेतलेत. मला वाटतं षटकार तू 2 मार मी 2 मार, आपण जास्त तू मारणार नाहीस मी. दोघांनी अगदी वाटून घेतले. 2-2 आलेत. 2 धावांची गरज असेल. ओहो, हा बॉल हातातून सटकलाय. चिंतामणी पुढे येत आहेत बॉल मारण्यासाठी. या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतात. फक्त 2 धावांची गरज आहे. स्पर्धा जबरदस्त आहे, मजा येईल या स्पर्धेमध्ये. जशी जशी स्पर्धा पुढे जाईल प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहताय. 2 धावांची गरज. हा बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय. सिंगल रन येईल वाईट स्वरूपामध्ये. स्कोर लेवल आता मात्र 1 धावेची गरज या मॅच मध्ये. वॉटर बॅटिंग आयोजन टीमचा वेळ इथे वाचवलाय. कौतुक करावं लागेल बॅटिंग टीमचं. खोलात टाकलेला बॉल इथे एक्स्ट्रा कव्हरला. आणखी एक क्लासिकल ड्राईव्ह, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार क्रमांक 5 ठोकलाय या इनिंग मध्ये. टीम चिंतामणी 11 विजयी. चला पुढील दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये चला.
जशी नवीन मॅच सुरू होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाजामध्ये पुन्हा एकदा आम्ही फेरबदल करू आणि आपण पुन्हा एकदा ऐकूया तुषार जांभळे सर यांचा आवाज. या सर प्लीज. मॅन ऑफ द मॅच आम्ही देतोय नितीन सनस. या मॅन ऑफ द मॅच. 3 विकेट्स प्राप्त केल्या आणि 13 धावा 2 षटकार. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. चला या नितीन सनस या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर पर्पल कॅप सुद्धा तुम्हाला आम्ही देतोय. काय बॅटिंग केली यार.